तर आज आम्ही बनवणार आहे तर भरलेल्या दोडक्याची भाजी. ते असे दोडके आणलेले, त्याच्यावरची साल काढून घेतली आणि असे छोटे छोटे काप करून हे असा 4मध्ये फोडी करून घेतलेले आहेत ना, त्यामध्ये सारण भरायचं आहे आपल्याला. त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे. भाजलेले शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, थोडासा घरचा मसाला घेतला आहे, धना पावडर घेतली आणि त्यामध्ये आपण एक कांदा भाजून घेतलेला आहे. तर काळा मसाल्याचा बनवायचा ना आपल्याला, त्यासाठी एक काळा मसाल्याचा कांदा भाजून घेतला आहे. तरी लसूण, अद्रक, कटा, कोथिंबीर ह्याची साऱ्याची पेस्ट करून घेतलेली आहे. तरी आता आपण हे सगळं हे केलेलं आहे ना, तर हे सगळं असं या दोडक्यामध्ये भरून घ्यायचं. एकदम असं मिक्स करायचं. चवीनुसार थोडंसं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं. आपण कांद्याबरोबर पण बारीक केलेले थोडंसं मीठ आणि ते आणि यामध्ये पण टाकून घेतलेले. तर आपल्याला हा कूट आहे ना एकदम कोरडा असतो, त्याच्यामुळे थोडासा ओला करून घ्यायचा. म्हणजे याच्यामध्ये भरताना खाली सांडल्या जात नाही आणि चांगला भरला जातो. यामध्ये सगळ्या फोडी भरून घ्यायच्या. आता या पद्धतीने आपण सगळ्या फोडी भरून घेतलेल्या आहेत. या पद्धतीने आपण आता हे दोडक्याची भाजी शिजायला टाकणार आहेत. तेलामध्ये असा लसूण ठेचून घेतलाय, टाकून घ्यायचा अगोदर. यानंतर थोडासा कढीपत्ता टाकायचा, थोडीशी फोडणीसाठी कोथिंबीर टाकून घ्यायची. थोडासा परतलेला आहे. तरी हा गावाकडून कांदा, लसूण, आंबारी मसाला आणलेला आहे, तर हा पण थोडासा आपण टाकून घ्यायचा. आणि आपला घरकुल मसाला पण टाकायचा थोडासा. आणि हा आपला घरचा मसाला बनवलेला काळा मसाला सगळं टाकून छान असं परतलेलं आहे. थोडीशी हळद टाकून घ्यायची. केलेला थोडी छान असं परतून घ्यायचं. तेल सुटलेलं आहे. तरी आपण आता शिजायसाठी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. तर आपल्याला एकदम पातळ नाही करायचं भाऊ हे दोडका, तर थोडासा असा अंगापुरता रशाचाच थोडासा सरबरीत करून घ्यायचा. हा आजच्या टिफिनसाठी तुम्ही काही भाजी बनवली ते आम्हाला व्हिडिओ पाठवा. अगर तुम्ही कमेंट करून सांगा. आम्ही या पद्धतीने दोडक्याची भाजी बनवलेली आहे, तरी तुम्ही पण या पद्धतीने भाजी करू शकतात. आता ही दोडक्याची भाजी शिजलेली आहे, तरी आपण असे थोडीशी कोथिंबीर वरून टाकून घेऊ. खूप छान अशी भाजी शिजलेली आहे. आता ही दोडक्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर या दोडक्याची भाजी खायला तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. याच पद्धतीने तुम्ही मसाला दोडक्याची भाजी भरून करू शकता. जर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. यासाठी खाण्यासाठी चपाती पण बनवलेली आहे. तरी आता अशी चपाती बनवलेली आहे दोडक्याच्या भाजीसोबत खाण्यासाठी.